ही अशी हेवी लेस नेमकी लावायची कशी मशीनवरती ते आपण आज बघणार आहोत। नवरीच्या नेटच्या ओढणीलाही लावायला आलेली आहे माझ्याकडे। तर इथे 2 जागा आहे, एक एकदम डाव्या बाजूला आहे, तिथे मी एक टाका टाकणार आहे इथे, आणि एक इथे टाकणार आहे मध्यभागी। हे टाकण्यासाठी आपल्याला एकतर अशीवाली मशीन पाहिजे आणि त्यासोबत मी जे फूट दाखवते आहे ते, किंवा मग सिंगल दाबाचं जे फूट असतं ते पाहिजे, किंवा तुमच्याकडे जर अम्ब्रेला मशीन असेल तर त्यालासुद्धा सिंगल दाब मिळतो, तो सुद्धा यासाठी चालू शकतो। किंवा फोटोत दिसत असलेला फूटसुद्धा आजकाल बाजारात मिळतो, तर तो सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकतात। प्रॉडक्ट लिंकमध्ये त्या फूटची लिंक तुम्हाला दिलेली आहे। चांगलं आणि ॲडव्हान्स काम करण्यासाठी तुम्हाला मशीनसुद्धा त्याच प्रकारचे लागतात, तेव्हाच आपली फिनिशिंगसुद्धा चांगली येते। आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी इथे अशी शिलाई टाकून घेणार आहे आणि फूट बघा मी अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेला आहे। आणि शिलाई करताना अगदी हळू टाका चालवायचा आहे। आणि दुसरी शिलाई करण्यासाठी अशा पद्धतीने मी सरकवून घेतलेला आहे फूट, आणि आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे आपल्याला ही शिलाई करत जायचं आहे। मी ते जे कटदाणे असतात त्याच्यावरती फूट ठेवलं आहे आणि उजव्या बाजूला ती शिलाई आपली येणार आहे। तर जिथे शिलाई येणार आहे तिथे अजिबात दाणे किंवा मणी वगैरे काहीच नाही आहे। आता कॉर्नरला फोल्ड करताना सुद्धा आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येतो, तर इथे नॉर्मली मी कॉर्नर फोल्ड केलेले आहेत जसे नेहमी करतात, आणि हाताने मशीन चालवत मी इथे कॉर्नरला शिलाई करून घेते आहे। आणि यामध्ये सुद्धा माझी सुई तुटलेली आहे हाताने चालवून सुद्धा। तर त्याचमुळे जेव्हा आरी वर्क किंवा अशा पद्धतीच्या हेवी लेसेस ब्लाऊजवरती काम करायचं असतं तेव्हा आपल्याला शिलाई थोडी जास्त घ्यायची आहे, कारण की याला सुया तुटतात आणि हाताने पण मशीन आपल्याला हळूहळू चालवावं लागतं, त्यामुळे वेळसुद्धा जास्तीचा लागतो। दुसऱ्या बाजूला सुद्धा मी स्टिच टाकून घेतलेला आहे। तर आता 2 स्टिच गरजेचे आहेत का, तर इथे ही गोल होती लेस, त्यामुळे इथे ती पलटू नये म्हणून 2 स्टिच टाकलेले आहेत। तुमच्याकडे कुठली लेस आली आहे त्याच्यावरती हे डिपेंड करतं, आणि कस्टमरला सुद्धा तुम्ही विचारून घ्या। तुम्हाला वाटेल हिचा चेहरा एवढा उतरलेला का आहे, तर हा माझा नॉर्मल चेहरा आहे। त्याचबरोबर याला इतका वेळ लागत होता आणि माझी बाकीची पण कामं पेंडिंग होती, त्यात सुया पण तुटत होत्या, तर त्याच्या विचारात मी होते की आता पुढचं काम काय करायचं आहे, त्यामुळे पटापट मी आवरून घेतले आणि लेस व्यवस्थित लावून झालेली आहे।